नमो बुद्धाय, जय भीम. या स्थळाचं नाव आहे माता कुंवर मंदिर. या ठिकाणी तथागत सम्यक संबुद्धांनी शेवटचं पाणी ग्रहण केलं आणि त्यानंतर त्यांचा महापरिनिर्वाण झालं. महापरिनिर्वाण स्थळ हे इथून थोडंसं 1 किलोमीटर अंतरावर आहे. त्या ठिकाणी आता आपण जाणार आहोत. तोपर्यंत हा आजूबाजूचा परिसर बघून घ्या आणि काही सूचना माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आणि आजूबाजूला थोडेसे स्तूप हे उत्खनात भेटलेले स्तूप आहेत ते बघा. आणि आपण आता महापरिनिर्वाण स्थळाकडे जाऊया. हे आहे महापरिनिर्वाण स्तूप. आतमध्ये जाताना काही नियमाचं पालन करायचं आणि पालन केल्यानंतर आतमध्ये जाताना आपलं नाव तिथे ठेवलेल्या नोंदवहीत नाव नोंदवायचं आणि त्यानंतर पुढे जायचं. तर हा आजूबाजूचा थोडासा परिसर आहे. तर हा परिसर मी तुम्हाला दाखवतो. तिथे आतमध्ये गाडी नेण्यास परवानगी नाही आहे. तर त्याकरता आपल्याला गाडी ते पार्क करून आपण आतमध्ये जात आहोत. आणि हे बघा, इथे गेल्यानंतर आपल्याला इथे समोर नोंदवही दिली असती. त्या रजिस्टरमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आणि पुढे जायचं आहे. इथे कसली फी आकारली जात नाही किंवा पैसे लागत नाहीत. फ्री ऑफ कॉस्ट आहे आतमध्ये प्रवेश. आजूबाजूचा परिसर सुंदर असा मनमोहक हिरवेगार झाडींनी दाटलेला आणि वातावरण थंड. खूपच थंडी होती आणि थोडंसं धुकं पण होतं. तर त्यामुळे थोडंसं व्हिडिओ थोडा क्लिअर येत नाही आहे, पण दिसतो आहे, व्यवस्थित दिसतो आहे. तर समोरच बघा ते महापरिनिर्वाण स्थळ. अगोदर या ठिकाणी सरळ रस्ता होता, पण आता तो रस्ता बंद करून थोडीशी साईडच्या बाजूने ह्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता बनवलेला आहे. तर आपण बघत जाऊया हे स्थळ. ज्यावेळेस वैशालीला तथागत सम्यक संबुद्धांची अंतिम भोजन केलं त्यांनी वैशालीला. तर त्या ठिकाणी ते भोजन घेतल्यानंतर त्यांना अतिसाराचा त्रास झाला आणि ते खूप अस्वस्थ झाले. त्यांची तब्येत खालावली आणि त्यानंतर त्यांनी बनते आनंदला बोलवून आपल्या महापरिनिर्वाण होण्याची घोषणा केली. आणि त्यानंतर ते आपण अगोदर बघितलेल्या माता कुंवर ह्या स्थळावर आले आणि तिथे त्यांनी शेवटचं पाणी ग्रहण केलं. आणि नंतर ते ह्या ठिकाणी वैशाख पौर्णिमेला त्यांचं महापरिनिर्वाण झालं. तर असे हे स्थळ हे खूप पवित्र असं स्थळ आहे. या स्थळावर विविध देशाचे श्रद्धावान येतात आणि दर्शन घेतात. भारतातूनही अनेक ठिकाणाहून या ठिकाणी श्रद्धावान येतात आणि दर्शन घेतात. तर असं हे स्थळ खूप असं सुंदर नयनरम्य वातावरणात बांधलेलं आहे. असा चोबाजूनी पूर्ण झाडी हिरवंगार वातावरण एकदम आल्हाददायी आणि असंही वातावरण आहे. आजूबाजूला स्तूप आहेत जे उत्खनात भेटलेले स्तूप. विविध देशातील बघा ते समोर श्रद्धावान आहेत आणि भंतेजी पण आहेत, सामनेर आहेत, सामनेरी आहेत. तर असे हे श्रद्धावान येऊन या ठिकाणी दर्शन घेतात. आपणही या ठिकाणी दर्शन घेणार आहोत. आतमध्ये जाऊ त्या अगोदर इथे आजूबाजूचा परिसर बघून घ्या आणि ते चपला वगैरे काढून आतमध्ये तुम्ही जाऊन दर्शन घेऊ शकतात. तर हा जो आजूबाजूचा परिसर आहे खूप सुंदर असा परिसर या ठिकाणी आपण बघू शकता. तर इथे काही माहिती दिलेली आहे या स्तूपाबद्दलची. म्हणजे कधी भेटलं, काय उत्खनात कसं भेटलं आणि कोणत्या सालात भेटलं या ठिकाणी सगळी त्याची माहिती आहे. तर ही माहिती थोडीशी हिंदीमध्ये आहे, इंग्लिशमध्ये आहे. तर आपण आतमध्ये जाऊया आणि
महापरिनिर्वाण अवस्थेतील तथागत सम्यक संबुद्धांच्या मूर्तीचं दर्शन घेऊया. तर खूप छान अशी मूर्ती आहे ती. जर कधी नक्की या ह्या स्थळाला भेट द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा आणि कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. तर आतमध्ये जाऊया आपण. आणि ते चिवरसुद्धा आपण ग्रुपने आला तर चिवरसुद्धा या ठिकाणी आपण दान करू शकतात. तर असं हे स्थळ जे आहे आतमध्ये जाऊन बघूया. तर समोरच बघा मस्त एक सुंदर अशी महापरिणय अवस्थेतील मूर्ती तुम्हाला दिसेल. 22 फूट लांब ही मूर्ती आहे. बघा खूप छान असं वाटतं आणि मन भारावून टाकणारं हे दृश्य आहे. तथागत सम्यक संबुद्धांकडे जर बघितलं तर खूप छान अशी त्यांची चेहऱ्यावरचे भाव आपल्याला बघायला भेटतात आणि मन तृप्त होतं अशा ठिकाणी येऊन. पवित्र स्थळ आहे. तर नक्की या आणि या स्थळाला भेट द्या. आपण परिक्रमा करूया आणि चरणस्पर्श करून थोडा वेळ या ठिकाणी ध्यानाला बसूया. ह्या ठिकाणी तुम्हाला कसलीही पाबंदी नाही, तुम्ही ध्यानाला इथे बसू शकतात. फक्त गडबड गोंधळ हा करायचा नाही आहे. तुम्ही ह्या ठिकाणी वंदना जर ग्रुपने आला असेल तर वंदना घेऊ शकतात, बसू शकतात आणि ध्यान करू शकतात. इथे कसलाही तुम्हाला कोणी अडवणार नाही. तर अशा या स्थळाला नक्की भेट द्या. त्यानंतर आपण हे स्थळ बघितल्यानंतर आपल्याला पुढचं स्थळ बघायला जायचं आहे. तर आपण चरणस्पर्श करू आणि थोडा वेळ बसू आणि मग पुढील स्थळाकडे जाऊया. तर पुढील स्थळ हे थोडं 1-1.5 किलोमीटरवर आहे ते स्थळ. तर ते स्थळ 5 वाजेपर्यंत चालू असतं. तर 5च्या अगोदर गेलात तर बरं होईल. हे साधारण 6-7 वाजेपर्यंत असतं. म्हणजे सूर्य जे तो टाईम असतो सूर्यास्ताचा, त्या टायमावर हे त्याचं ओपन आणि बंद होणं हे त्यावर ठरलेलं असतं. तर ह्या ठिकाणी आपण येऊन दर्शन घेऊ शकता. चरणस्पर्श करूया आणि पुढील स्थळाकडे जाण्यासाठी निघूया. तर आजूबाजूला आपण बघू शकतात श्रद्धावान आहेत, भंतेजी आहेत आणि या ठिकाणी शांत असं वातावरण आहे बघा. आणि प्रत्येकजण वंदन करतं आहे आपल्या आपल्या पद्धतीनुसार. प्रत्येक देशाची पद्धत वेगळी आहे. तर त्या पद्धतीने सर्व वंदन करतात. तर आपण रामबारा स्तूपकडे जाऊया. हे आहे रामबारा स्तूप. ज्यावेळी महापरिनिर्वाण झालं आणि त्यानंतर त्यांचा अंतिम संस्कार करायचा होता, तर ह्या ठिकाणी त्यांचा अंतिम संस्कार करण्यात आला. तर असं हे स्थळ, याला रामबारा स्तूप म्हणून संबोधतात. तर असं हे स्थळ आणि या स्थळाला हे स्तूप जे आहे, हे स्तूप सम्राट अशोकांनी निर्माण केलेलं आहे. बघू शकतात असं गोल आकारात हे स्तूप आहे. तर आपण या स्तूपाला परिक्रमा करूया आणि त्यानंतर पुढील जे स्थळ आहे ते स्थळ आहे अस्थी वितरण स्थळ. ज्यावेळेस त्यांचा अंतिम संस्कार झाला, तथागत सम्यक संबुद्धांचा अंतिम संस्कार झाल्यानंतर त्यांच्या ज्या अस्थी आहे त्या अस्थी वितरण करायच्या होत्या. तर वितरण करण्याच्या म्हणजे विविध देशाचे राजदूत तिथे आले होते आणि त्यांच्यात वाद सुरू होता. तर वाद सुरू असताना त्या ठिकाणी एवढा वाद झाला की हे बघा आपण आता ह्या स्थळावर जात आहोत, अस्थी वितरण स्थळ. एवढा वाद झाला की युद्धापर्यंत सुद्धा तो एवढा वाद विकोपाला गेला होता. परंतु तिथे एक ब्राह्मण, द्रोण नावाच्या ब्राह्मणाने एक संकल्पना सुचवून त्या अस्थी धातूचे जे होते अस्थी त्यांचं वितरण 8 भागामध्ये करून आपण प्रत्येकजण आपल्या आपल्या देशात घेऊन त्यावर स्तूप बांधूया असं
सुचवलं आणि सर्वांनी त्याची अनुमती दिली आणि सर्वांनी ते त्यांच्या अस्थींचं 8 ठिकाणी विभाजन करून प्रत्येकाने ते घेऊन गेले. तर त्या ठिकाणी हे बघा, हे जे नाव आहे अजातशत्रू मगधचा, त्याच्यानंतर लच्छवी, नंतर मल्ल, शाक्य, कोलीय, मल्ल, वप्प, हे जे विविध देशातली राजदूत होते, त्यांनी ते अस्थी वितरण झाल्यानंतर ते या अस्थी घेऊन आपल्या देशात गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी स्तूप बांधले. तर आपण कधी वैशाली, श्रावस्ती, त्याच्यानंतर कपिलवस्तू अशा ठिकाणी जर गेलात तर त्या ठिकाणी आपल्याला त्या अस्थी धातूंवर स्तूप बघायला भेटतील. आणि ह्या ठिकाणी आपले श्रद्धावान बसले तर त्यांना ह्या ठिकाणचा जो गाईड आहे तो त्यांना सर्व माहिती देतो आहे. शांत चित्ताने सगळे ऐकत आहेत आणि छान वातावरण आहे ते. तर नक्की या आणि ह्या स्थळालासुद्धा भेट द्या. तर आपण आता पुढील स्थळाकडे जाऊया. तोपर्यंत नमो बुद्धाय.